नमस्कार। झेपमध्ये मी मोहिनी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आहोत सुनीलजींनी उभं केलेल्या या साम्राज्यात म्हणजे ब्लू ओशन रिसॉर्ट मध्ये। आज आपण त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मंदिर सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय। मंदिरात आल्यावर गाभाऱ्यासमोर उभं राहिलं की मन किती प्रसन्न होतं नाही। पण मंदिरात येत असताना मार्गक्रमण केलेली पाऊलवाट पाहिल्यावर मन प्रसन्न झालं तर? ब्लू ओशन रिसॉर्ट मध्ये साकारत असलेल्या गणेश मंदिरात जात असताना याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। आपल्या रिसॉर्टच्या या सर्वोच्च अशा ठिकाणी आपण आता जात आहोत। एका बाजूला विस्तीर्ण असा निळाशार अरबी समुद्र आहे आणि या इथून आपण या मार्गाने चढत चढत आपण या नवीन भव्य अशा मंदिराकडे जाणार आहोत। या अशा डोंगरावर ही कल्पना मला का सुचली, कारण का आपण जर बघतो ती पर्यटनाच्या माध्यमातून आपण वेगवेगळे नवीन उपक्रम राबवत असतो आणि ह्या आपल्या अशा विस्तीर्ण रिसॉर्टमध्ये एका बाजूला डोंगर आहे, एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला वेगवेगळ्या तऱ्हेचे छोट्या छोट्या टेकड्या आहेत, नारळाची बाग आहे, काजूची बाग आहे आणि ह्या अशा पद्धतीमध्ये जेव्हा ह्या टेकडीवर पर्यटक येतील किंबहुना या डोंगरावर पर्यटक येतील किंवा या डोंगरावर आल्यानंतर मेडिटेशन किंवा योगासाठी ही अशी सुंदर पॅव्हेलियन आपण बनवली आहे आणि या पॅव्हेलियनचा उपयोग यामध्ये संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो, सनसेट होतो, तेव्हा या पॅव्हेलियनमध्ये किंवा या गझिबोमध्ये बसल्यानंतर मेडिटेशन किंवा योगा करण्याचा जो आनंद आहे या डोंगरावरून 500 फूट समुद्र सपाटीपासून वर आज आपण थांबलो आहोत, तो जो आनंद आहे हा इंटरनॅशनल रिसॉर्टमध्येच मिळू शकतो। या डोंगरावर आल्यानंतर आपल्याला जाणवतं की ह्या डोंगराची उंची, एका बाजूला असलेलं गणपतीचं भव्य मंदिर ज्याचं उद्घाटन आपण डिसेंबर महिन्यात करणार आहोत आणि या मंदिरामध्ये जेव्हा मेडिटेशनला लोक येतील, आज आपण बघतो संपूर्ण जगामधनं जे टुरिस्ट येतात, पर्यटक येतात, त्या पर्यटकाला शांतीचा संदेश देणारं हे रिसॉर्ट असेल। मग मेडिटेशन योगा ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विंग्स या डोंगरावर आपण डेव्हलप करत आहोत आणि हे नवीन कल्पकतेने साकारलेलं रिसॉर्ट ज्यामध्ये मंदिर आणि हा रस्ता, म्हणजे आपण म्हणतो फिटनेस करायची असेल तर या रस्त्याने आपण मंदिरापर्यंत पोहोचा, योगा करायचं असेल तर या गझिबोमध्ये आपण बसू शकता, मेडिटेशन करायचं असेल, ध्यान करायचं असेल तर आपण मेडिटेशन विंग्स बनवली आहेत। अशा पद्धतीचं हे रिसॉर्ट हे भारतातलं पहिलं रिसॉर्ट असेल असं मला वाटतं। भगीरथाने अथक परिश्रमाने स्वर्गातून गंगा पृथ्वी तलावर आणली। मंडळी, असाच एक भगीरथ आम्हाला सुद्धा माहिती आहे, ज्याने कोकणासारख्या दुर्गम भागात ब्लू ओशन रिसॉर्टसाठी अतिशय कल्पकतेने पाण्याचा प्रश्न सोडवला। आता हा पाण्याचा प्रश्न त्यांनी कसा सोडवला हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया। आपण आता ह्या आपल्या रिसॉर्टच्या सर्वोच्च पॉईंटकडून आपण निघतो आहोत। मी तुम्हाला एक अशा ठिकाणी नेणार आहे, जसं आपण बघितलं की आपण जवळजवळ 500 फूट समुद्र सपाटीपासून उंचावर आहोत। या इथे जे आपण मंदिर बांधतो आहोत त्या मंदिराच्या मागे हे घनदाट जंगल आहे। अशाच घनदाट जंगलामध्ये आपण आज रिसॉर्ट बनवलं, जे आपण सगळ्यांनी बघितलं। मी तुम्हाला अशा जागी घेऊन जाणार आहे जिथे पुरातन काळामध्ये वापरलेली योजना किंवा पुरातन काळामध्ये वापरलेल्या आयडियाज आणि त्या आयडियामधून आजच्या या जगामध्ये पाण्याची दुर्भिक्ष, म्हणजे या कोकणामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष इतकं आहे, इतका पाऊस पडतो पण पाणीच साठवलं जात नाही। त्यामुळे मग जून महिन्याच्या आधी मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण या कोकणामध्ये पाणी नसतं। म्हणून या नवीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही या जंगलातून चालत 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 पुढे गेल्यानंतर एक पठार मिळालं आणि त्या पठारावर संपूर्णपणाने कमीत कमी 50-60 एकराच्या त्या कातळामध्ये आपण तलाव खोदण्याचं काम करतो आहोत, जे पुरातन काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी रायगडावर जे केलं होतं त्याचा आदर्श धरून किंवा त्यांची कल्पकता धरून त्याच्यातला एक छोटासा भाग आम्ही या जंगलाच्या माध्यमातून जंगलातून जात जात मार्ग काढत त्या जमिनीवर पोहोचलो आहोत। मी तुम्हाला त्या तिकडे घेऊन जातो। जसं मी तुम्हाला म्हटलं की या जंगलामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये येणार नाही की काय घडेल किंवा काय बनेल, पण मला दिसतंय की आपण या जंगलामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने एक वेगळी योजना आणणार आहोत। ह्या योजनेमध्ये ह्या सगळ्या झाडांवर आपण ट्रेल्स करणार आहोत आणि ट्रेल्स केल्यानंतर यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत। पर्यावरणाचा समतोल राखत झाडाला किंवा या वृक्षांना कोणतीही इजा न पोहोचता याच मार्गावरून आमच्या सगळ्या पर्यटकांची ये जा सुरू होणार आहे। आणि मी जसं म्हटलं की आपल्याला उजवीकडे हा पाईप दिसत असेल, ज्याच्यातून आपण पिण्याच्या पाण्याच्या साठी म्हणजे पिण्याचं पाणी आपण
त्या कातळामध्ये म्हणजे डोंगराच्या ज्या कातळामध्ये समुद्र सपाटीपासून 500 फूट उंचावर आज आपण आहोत, अशाच या घनदाट जंगलामध्ये जात असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मनामध्ये आणतो आणि त्या योजना कल्पनेत न राहता त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी आणि माझे सहकारी काम करतो. मला वाटतं की या जंगलात आपल्याला तो अनुभव येईल. तर मंडळी, सुनीलजींनी समस्त कोकणच जगाच्या नकाशावर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोकणच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारं हे ब्ल्यू ओशन रिसॉर्ट कोकणचं वैभव ठरले यात तीळ मात्रही शंका नाही. ब्लू ओशन रिसॉर्टच्या या 4थ्या फेजमध्ये आपण बघाल की इथे हा विस्तीर्ण असा पठार आहे आणि या संपूर्ण जंगलामधून आपण आज इथे आलो आहोत. जसं ब्लू ओशन आपण खाली बघितलं समुद्राकडे, तसंच हा 4था फेज आम्ही आता सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये आपण तलाव बांधतो आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत, गो कार्टिंग सारखे वेगवेगळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आपण उभारतो आहोत. आपण या तलावाच्या इथे आज उभे आहोत. हा तलाव आपण बघत आहात की याच्यामध्ये काम पूर्ण झाल्यावर पुढच्या वर्षी किमान 4 कोटी लिटर पाणी आपण जमवणार आहोत. जे पावसाचं पाणी वरच्या डोंगरावरून येऊन इथून संपूर्णपणाने खाली वाहत जातं आणि समुद्राला जाऊन मिळतं, त्याच्याऐवजी आपण इथे या तलावाच्या माध्यमातून आणि इथे पुढे एक धरण बांधून जवळजवळ 4 कोटी लिटर पाणी ह्या तलावात अडवणार आहोत. हे 4 कोटी लिटर पाणी आणि धरण असं मिळून जवळजवळ 10 कोटी लिटर पाणी हे इथे आपण जमवण्याच्या प्रयत्नात आहोत. हा एक नवीन कल्पकतेचा उपक्रम आपण सुरू केला आहे आणि ह्याचाच अर्थ असा की पाणी जर आता इथे आपण डोंगरावरून येणारं पाणी अडवलं तर याचा वापर आपल्याला पुढे आपल्या रिसॉर्टमध्ये करता येऊ शकेल. हे जे विस्तीर्ण पठार आपण बघतात, इथे 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्याला असंख्य लाखो झाडं आपण इथे लावणार आहोत आणि याच पठाराच्या या तलावाच्या बाजूला आपण हेलिपॅड बांधतो आहोत. मुंबईवरून आपण जेव्हा हेलिकॉप्टरने इथे उतरू तेव्हा ह्या तलावाचं विहंग दृश्य आपल्याला दिसेल. हा तलाव, हे धरण, हेलिकॉप्टर आणि इथून आपल्या गाड्या आपल्याला रिसॉर्टकडे खाली घेऊन जातील. अशा पद्धतीचा हा एक नवीन कल्पकतेचा उपक्रम रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मला असं वाटतं की कोकणामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाने कल्पकतेने थोडं जरी उपक्रम राबवला तरी आपल्याला पाण्यासाठी वणवण भटकण्याची जी अनेक वर्षापासून जी आपली चिंता आहे ती मिटण्यास हा एक छोटा उपक्रम कारणीभूत होईल. अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि ब्ल्यू ओशन रिसॉर्ट हे साम्राज्य उभं करत असताना सुनीलजींनी सामाजिक क्षेत्रात ही भरीव कामगिरी केलेली आहे. ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पाच्या या रिसॉर्टच्या उभारणीच्या वेळेला एक संकल्पना आणखीन आमच्या डोक्यामध्ये होती, ती आम्ही याच्यासोबतच राबवत होतो. जसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की गणपतीपुळेपासून सुमारे 2-3 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या मालगुण गावामध्ये हे अतिभव्य असं रिसॉर्ट आम्ही उभारलं. मग त्यावेळेला आजूबाजूला असलेल्या साधारण 12-15 गावांकडे पण आमचं लक्ष होतं. मग एका बाजूला उद्योगाची निर्मिती करत असताना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आम्ही ठेवला होता त्यामध्ये मग अनेक वेगवेगळे उपक्रम होते. मग त्यामध्ये वृद्धांच्या डोळ्यांचे विकार कोकणामध्ये फार जास्त आहेत, कारण का कोकणामधील वृद्ध हे डोळ्यांच्या विकारासाठी मुंबईला जात नाहीत. पूर्वी तर मुंबईला जाणं त्यांच्यासाठी फार कठीण काम होत असे. मग अशा वेळेला आम्ही या 10-12 गावांमध्ये वृद्धांसाठी वेगवेगळे डोळ्याचे कॅम्प्स आयोजित केले. त्यांना चष्मा शिबिराच्या माध्यमातून चष्मे दिले. वर्षानुवर्षे त्यांच्या डोळ्याची तपासणी करून त्यांना चष्मे दरवर्षी बदलून दिले जात असत. त्यानंतर या गावामध्ये दिवाळीसाठी रवा, मैदा, साखर, फराळ वाटप असा एक उपक्रम आम्ही राबवला. साखरेचं वाटप केलं. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होत असताना गरीब माणसाला, गरीब कुटुंबाला या सगळ्या वस्तू घरामध्ये नसल्यामुळे दिवाळीपासून वंचित राहावं लागेल, म्हणून मग त्यांच्याकडे ह्या वस्तू पोचल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न केले. आपण या रिसॉर्टमध्ये बघत असाल वेगवेगळे बांबूचे दिवे आम्ही थायलंडमधून बनवून आणले होते. मग असं कळलं की या मालगुण गावापासून जवळच असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये बौद्धवाडी आहे आणि त्या बौद्धवाडीमध्ये फार चांगले लोक आपल्या कलेने हे बांबूचे दिवे बनवू शकतात. मग त्यांना ते दिवे बनवण्यासाठी आम्ही काम दिलं. याच इथे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छीमार आहेत. मच्छीमार समाज या वरवडेसारख्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. मग त्या मच्छीमारांच्या घरामध्ये असणाऱ्या मुलींना नोकऱ्या दिल्या. मग त्या आमच्या घरापासून ते आमच्या रिसॉर्टमध्ये त्यांनी जेवणाचं काम केलं. याचा अर्थ असा झाला की गावामध्ये राहत असलेल्या एका तरुणीला जी मच्छीमाराची मुलगी आहे त्या घरामधनं येऊन तिने बनवलेलं
पाककृती किंवा तिने केलेलं जेवण हे अत्यंत सुग्रास असे की त्यामुळे या रिसॉर्टला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला. गावामध्ये असलेल्या त्या गरीब घराण्यामध्ये, मच्छीमाराच्या घराण्यामध्ये असलेल्या त्या मुलीला नोकरी मिळाली. वर्षानुवर्षे तिने या रिसॉर्टच्या उभारणीमध्ये मदत केली. मग त्याच वेळेला आमच्या आणखीन लक्षात आलं की आजूबाजूच्या गावांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हायला पाहिजे. मग शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मग वेगवेगळे सरपंच, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असतील, त्या सर्व सरपंचांना एकत्रित करून मग कधी कम्प्युटरचा विषय असेल, पुस्तकांचा विषय असेल, वेगवेगळ्या जगातलं तंत्रज्ञान आणून ह्या गावातल्या मुलामुलींना समजावण्याचं असेल, असे विविध प्रकारचे कार्यक्रम आमच्या या रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही गावागावापर्यंत पोहोचवले. तुम्हाला गावामध्ये गेल्यानंतर अनेक वेळेला अशा शाळा दिसतील, त्या शाळांच्या नोटीस बोर्डवर कम्प्युटर कसा दिसतो किंवा वर्गामधल्या काळ्या फलकावर कम्प्युटर कसा दिसतो याचं चित्र असेल. मग ते चित्र खऱ्या अर्थाने कम्प्युटर कसा आहे हे बघण्यासाठी आम्ही अनेक गावांमधनं कम्प्युटर्स दिले. त्या मुलामुलींचं शिक्षण कम्प्युटरद्वारे व्हावं म्हणून त्यांना MSCRT परीक्षेला बसवण्याचं ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवलं. आज हजारो मुलं त्या MSCRT परीक्षेला आमच्या माध्यमातून गावागावामधून बसत आहेत. मला असं वाटतं की रिसॉर्टच्या उभारणीमध्ये सामाजिक उपक्रमाद्वारे लोकांना मदत हा एक सामाजिक उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला. रिसॉर्टची निर्मिती करताना गावातील स्थानिक तरुणांना शिक्षणाच्या आधारावर नोकरी ह्या रिसॉर्टमध्ये मिळावी, मेहनतीच्या आधारावर त्यांना प्रमोशन मिळावं आणि कोणताही जात, धर्म, पंथ न बघता या गावामध्ये ते राहतात. या गावामधल्या या प्रोजेक्टमध्ये त्यांनी यावं, काम करावं, मेहनत करावी आणि सगळ्यांनी मिळून आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाव कमवावं, त्यामध्ये त्यांचा वाटासुद्धा असावा म्हणून हा आम्ही एक सामाजिक उपक्रम आणि या सामाजिक उपक्रमाबरोबर या उद्योगधंद्याची जोड असा एक वेगळा अभिनव प्रयोग आम्ही करून बघितला आणि मला वाटतं की या आजूबाजूच्या सर्व गावांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आमच्या शाळेमध्ये अथर्व ग्रुप इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि तशाच प्रकारे कॉम्प्युटर दिलेला आहे संच. आमच्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये खरोखर त्या आपल्या सुनील राणे यांच्यामुळे चांगला फायदा होतोय आणि आमच्या शाळेची प्रगती चांगली होत आहे. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप इयत्ता 1ली ते 9वीमध्ये चालणाऱ्या परीक्षेचं दुसरं परीक्षा केंद्र आमच्याकडे जेव्हा मान्य झालं त्याला सर्वस्वी कारणीभूत म्हणजे मराठी उद्योगपती अथर्व शैक्षणिक संस्थेचे सर्वेसर्वा माननीय सुनीलजी राणेच आहेत. त्यांनी आमची जेव्हा दुसरीतली मुलं MSCIT, तिसरीतली मुलं डाटा ऑपरेटिव्ह आणि मराठी इंग्रजी टायपिंग शिकली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा रे तुमच्या मुलांना आम्ही एक लॅपटॉप देऊ आणि त्यांनी त्या पद्धतीने आज कार्यवाही केली. फक्त बोलण्यापेक्षा काहीतरी त्यांनी करून दाखवले, फार महत्त्वाचं आहे. आमचा गाव हा पूर्वापार जुना गाव असताना म्हणजे त्यामध्ये फार मोठ्या सुविधा नव्हत्या. अर्धवट गावामध्ये ज्या वेळेला विकासाच्या सुविधा होता त्याचमध्ये सुनीलजी राणे यांचा ब्लू ओशन हा हॉटेलचा जो उद्योग आमच्या गावामध्ये आला त्यामुळे या आमच्या गावाच्या मध्ये विकासाची गंगा निर्माण झाली. आम्हाला लाईटचा प्रश्न होता, स्ट्रीट लाईटचा, तो सुनीलजी राणे यांच्या माध्यमातून सुटला. त्याचप्रमाणे बेरोजगारी हा प्रश्न होता, त्यालाही तो सुटण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणावर मदत झाली. तसेच पाणी हा प्रश्न होता, घरोघर पाणी नसल्यामुळे लोकांची अडचण होत होती. घरोघर पाणी आपण दिलेलं आहे. माननीय सुनीलजी राणे साहेब या ग्रामीण भागामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागाचा कायापालट व्हायला लागला. शिक्षणामध्ये दुर्लक्षित असलेल्या भागामध्ये मग त्या मुलांच्या सोयी त्यांनी निर्माण केल्या. अनेक मुलांना त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी फीस स्वतः भरल्या आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्या शाळांमध्ये वह्या वाटप त्यांनी केलं. प्रत्येक शाळेला एक कॉम्प्युटर द्यावा आणि हे संगणकाचं ज्ञान ग्रामीण भागामध्ये सगळ्यांना पोचावं याच्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत. काही कारणामुळे माझा ॲक्सिडेंट असा झालेला, त्यामध्ये माझा एक पाय माझा गमावणं झाला आहे पूर्णपणे. त्यामध्ये पूर्ण त्या पायाचा एवढा अतिशय खर्च झाला ना, ते माझ्याने झेमलंच नाही कधी. तेव्हा एक TV ला मी एक ॲड बघितलेली की माणसाने जर्मन फूड म्हणून हा एक पाय आहे, त्याच्यावर माणूस आयुष्य आपलं बोलतात ना 2 पायावर आपलं बोलतात चालू शकतं, तसं एक आयुष्य होतं. तर मी त्या कंपनीमध्ये जाऊन आलो स्वतःहून. त्या तिथे बघितलं पाय एवढा खर्च आहे, महागाई एवढा पाय एवढा ॲक्च्युली होता ना महाग की ते म्हणजे ऐपत पण होती तो पाय यायचा कधी. त्याचं मी विचारलं पायाची कॉस्ट वगैरे किती काय, तर टोटली कॉस्ट होती जी पूर्ण 4 लाख रुपये.
आणि तेवढं मी माझी एवढी परिस्थिती आहे तेवढं मी परिस्थितीमध्ये घेऊ पण शकत नाही. सुनील राणे साहेबांनी 1 मिनटं पण क्षण न करता त्यांनी डायरेक्ट सांगितले मी पूर्ण खर्च पाहिजे तुझं मी एक साथ देतो. एवढे बोलून त्यांनी थांबले नाही. तात्कालिक त्याने 2 दिवसात मला तेवढे पैसे पण उभे केले आणि 10 दिवसात त्यांनी मला माझ्या पायावर उभं केलं. आणि याच्यासोबतच आम्ही सैनिकांसाठी, म्हणजे आज आपण बघतो की भारताच्या सीमेवर असलेला आपला सैनिक हा तुमच्या आमच्या संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवर सतत लढत असतो. मग कधी आतंकवाद्यांची लढत असतो, कधी घुसखोरांची लढत असतो आणि लढता लढता आपल्या प्राणांची बाजी तो लावतो आणि तुमचं आणि आमचं संरक्षण करतो. मग संरक्षण केल्यानंतर, स्वतःच्या आत्म्याचं बलिदान केल्यानंतर, प्राणाची पर्वा न करता देशासाठी आणि देशवासियांसाठी बलिदान केल्यानंतर त्या सैनिकाच्या घरी, त्या शहीदाच्या घरीसुद्धा आम्ही स्वतः पोहोचतो. त्यांना लागणारी मदत, त्यांच्या मुलामुलींचं शिक्षण, मग सिंधुदुर्गातलं गाव असेल की विशाखापट्टणमचं गाव असेल की थेट जम्मू काश्मीरची गुरेज बॉर्डर असेल, या सर्व ठिकाणी मी आणि माझे सहकारी या वेगवेगळ्या प्रयत्नांमधून देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या सीमेवर आपल्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या प्राणांचं बलिदान केल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सुद्धा आम्ही पोहोचतो, त्यांना लागणारी मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो. हम कहते हैं कि देश की सुरक्षा को बरकरार रखने वाला जवान जब शहीद होता है, आप और मैं अपनी चैन की नींद लेते हैं, तो सियाचिन की बॉर्डर पर 50 डिग्री नहीं, 0 के नीचे 50 डिग्री जब तापमान जाता है, तो हिंदुस्तान की सीमा सुरक्षित रखने वाला जवान अपने आत्मा का बलिदान करता है. तो ऐसे लोगों की वजह से हिंदुस्तान सुरक्षित रहता है. अनेक वेळेला असं मनात येतं की आज आपण गेल्या 12-13 वर्षामध्ये इथपर्यंत पोहोचलो आहोत, पण आजही आमचे हे परिश्रम त्याच जोमाने, त्याच जिद्दीने सुरू आहेत. कोण किती मदत करेल, आपलं सरकार असेल की सरकार नसेल, सरकार किती पद्धतीने पर्यटनाकडे बघते, पण आपण न थकता आपली सगळी टीम, आपले सगळे सहकारी यांच्यासोबत आमची ही वाटचाल परिश्रमाकडे, परिश्रमातून अथक प्रयत्नांकडे आणि प्रयत्नांतून ती शिकस्ताने आम्ही त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहोत, पुढे चालत आहोत. न थकता, न कंटाळता, न कोणाला घाबरता आमची मार्गक्रमण हे असंच सुरू आहे. त्यामधून नवीन नवीन निर्मितीचं काम आम्ही करत आहोत. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा जसा अथर्वचा प्रयोग आम्ही केला, अथर्वच्या सोबत आम्ही ब्लू ओशनची निर्मिती केली. ब्लू ओशन आणि अथर्व करत असताना आजूबाजूच्या गावामध्ये असलेल्या गावकरी या समाजाला आपण मदत करत राहू. आणि मग एका बाजूला मुंबईत राहत असताना समाजकारणाच्या पलीकडे जाऊन या अशा पद्धतीची निर्मिती करण्याचं स्वप्न आम्ही सगळ्यांनी बघितलं. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं, पण इथेच थांबलो नाही. तर परिश्रम, मेहनत, जिद्द, चिकाटी आणि त्याचं सातत्य हे आजही सुरू आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी देवाला साकडं घालतो की हे असंच अथक परिश्रम अनेक वर्ष सुरू राहो. त्यातून नवीन तरुणाला एक जिद्द मिळेल, नवीन तरुणाला एक चिकाटी मिळेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे सत्य प्रत्यक्षिकाच्या रूपाने लोकांच्या समोर येईल. गेली 25 वर्ष माझा आणि सुनीलचा कौटुंबिक संबंध मी त्याला फार जवळून बघत होतो. पण 25 वर्षापूर्वी जसा होता त्याचा स्वभाव, जसं मदत करण्याची जी त्याची ही होती, ती आजही एवढ्या उच्च पदावर जाऊनही त्याच ह्याने तो आम्हाला सर्वांना मदत करत असतो वेळोवेळी.
मला वाटतं जर येणाऱ्या काळामध्ये आणखीन एका संधीच्या आम्ही शोधात आहोत. ती जर संधी मिळाली तर मी तुम्हाला आश्वासन देतो, येणाऱ्या काळामध्ये याच्या चौपट काम करून गावच नव्हे तर संपूर्ण देशाच्या नागरिकांना आणि तरुणांना एक नवीन उद्योजकच नाही, एक वेगळ्याप्रमाणे या संपूर्ण हिंदुस्थानाचा नवीन इतिहास रचण्यासाठी जे काम करावं लागेल ते याच्या चौपट करून नवीन उद्योजकच नव्हे तर नवीन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची वेगवेगळी दालनं उभारण्याचं काम मी स्वतः करेन असा मला आत्मविश्वास आहे. शैक्षणिक आणि सामाजिक या क्षेत्रामध्ये एक एअर इंडियामधला एक सर्वसाधारण खेळाडू जेव्हा या ठिकाणी पोहोचतो तेव्हा अर्थातच एअर इंडियासारख्या ऑर्गनायझेशनला त्याचा अभिमान वाटणारच. 96 मध्ये त्यांनी एकदम शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी भरारी घेतली आणि आम्हाला त्यावेळेला वाटलं की हा निर्णय कदाचित त्याचा चुकीचा असेल, पण आज ज्या वेळेला आम्हाला ते लक्षात आलं की आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुनीलनी जी काही कामगिरी करून दाखवली आहे तर त्याच्याबद्दल एक एअर इंडियाला, स्पोर्ट्सला आणि अर्थात आम्हा सगळ्या स्पोर्ट्समनला त्याचा फार मोठा अभिमान वाटतो आणि आम्हाला त्याच्याबद्दल एक प्रकारचा गर्व आहे की आम्ही अगदी हक्काने त्याच्याकडे आज जातो, त्याचा जो अनुभव आहे तो घेतो आणि पुढील काळात आम्हाला याची खात्री आहे की हा जो त्यांनी घेतलेली जी झेप आहे, भरारी आहे, ती नक्कीच त्याला आणखीन पुढे घेऊन जाईल. भेटूया पुढील आठवड्यात याच वेळी याच दिवशी. पण तोपर्यंत माननीय श्री सुनीलजी राणे या वेगळ्या व्यक्तिमत्वाची ही उत्तुंग झेप आपल्याला कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आमचा ईमेल आयडी आहे san49v@gmail.com.